मग जर 45 कोटी आधीची संख्या होती आणि 2011च्या सेन्सेसनुसार जर आरक्षण द्यायचं होतं, मग वंचितांची किंवा एकूणच ओबीसी किंवा SC ST यांचं रिप्रेझेंटेटिव्ह नेमकं लोकसभेमध्ये कसं गेलं असतं किंवा विधानसभेत कसं गेलं असतं? ते असं गेलं असतं की 2011ची जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या इंटरस्टेट, जसं 2002 साली आपण केलं की महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या जागा 288 ठेवल्या, पण त्याच्यामध्ये जिथे लोकसंख्या वाढली आहे तिथल्या जागा वाढल्या. उदाहरणादाखल त्यावेळी विदर्भातली लोकसभेची एक जागा कमी झाली आणि ठाणे जिल्ह्यामध्ये ती जागा वाढली. अशा पद्धतीनं ते इंटरसे त्या ठिकाणी होतं. पण या जर 50% जागा वाढल्या असत्या तर समजा महाराष्ट्राचा विचार केला तर 13% SCच्या जागा, तेव्हा वाढलेल्या जागात 13% अधिकचे SC निवडून आले असते. 9% 60% STच्या जागा, तेवढे जास्त STचे जे खासदार आहेत ते निवडून आले असते. आणि त्यातल्या 30% परत वाढलेल्या याच्यात महिला निवडून आल्या असते. म्हणजे महिला आणि SC ST या दोघांवरही अन्याय केले. सर, 2014 पासून आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळातली सर्व विधेयकं एकमताने संमत होताना आपण पाहिली. मात्र आता सर हे विधेयक संमत होण्यासाठी स्पेशल सेशन भरवलं होतं. विरोधकांचं मत परिवर्तन करण्यामध्ये आपण कमी पडलो की विरोधकांना या विधेयकाला विरोधच फक्त करायचा होता?